लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। आज आहे झेंडावंदन आणि सर्व लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता थोड्याच वेळामध्ये बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी आलेले आहेत। आज पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याचा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण होणार आहे। आज शुक्रवार आहे आणि 15 ऑगस्ट आहे आणि या झेंडावंदनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सोडले जाणार असल्याची सरकारच्या माध्यमातून आत्ताच मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आज दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण तुम्हाला या 12 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे तुमच्या मोबाईलवरती 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे आल्याचा मेसेज तुम्हाला थोड्याच वेळामध्ये आता येणार आहे। जुलै महिन्याचा जसा 1500 रुपये आल्याचा तुमच्या मोबाईलवरती मेसेज आला आहे, तशाच प्रकारे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता थोड्याच वेळामध्ये आज वितरण करण्यासाठी मान्यता मिळाली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी हा जो तुमचा लाभ आहे तर तो झेंडावंदनाच्या मुहूर्तावर सोडला असल्याचं या ठिकाणी मोठे अपडेट सांगण्यात आले आहे। त्यामुळे आज रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या मोबाईलवरती झटकन 1500 रुपये आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की तुमचा जो हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा तर तो आम्ही रक्षाबंधनाच्या दिवशीच आता तुम्हाला देणार होतो, परंतु आम्ही तांत्रिक अडचणीमुळे हा हप्ता त्या ठिकाणी तुमच्या बँकेमध्ये जमा केलेला नाही असं त्यांनी सांगितलंय। रक्षाबंधनाच्या दिवशीच तुम्हाला तुमच्या हक्काचे रक्षाबंधनाच्या आता ओवाळणीचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही सोडले जाणार होते, परंतु यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाल्याचं आमच्या लक्षात आलं असं शिंदे साहेबांनी आता सांगितलंय। ते म्हणजे तुम्ही पण बातमी लाडक्या बहिणींनो नक्कीच ऐकली असणार। 14,000 पुरुष सरकारला असं सापडलेत ज्यांनी आतापर्यंत आम्ही लाडक्या बहिणी आहोत, आम्ही स्त्रियाच आहोत अशा प्रकारे खोटं सांगून लाडक्या बहिणींचा लाभ त्यांनी घेतला असल्याचं या ठिकाणी आता लक्षात आलं आहे। त्यामुळे करोडो रुपयांचं नुकसान सरकारचं झाल्याचं देखील शिंदे साहेबांनी आता सांगितलंय आणि त्यामुळेच तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी हा हप्ता आलेला नाही। त्यामुळे सणासुदीचा पुढचा दिवस बघून आता हा ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तर तो आता हा हप्ता सोडण्याचा सरकारचा विचार होता। बरोबर रक्षाबंधनानंतर त्या ठिकाणी पुढचा सण आला तो म्हणजे आज 15 ऑगस्टचा झेंडावंदन आणि याच सणाच्या मुहूर्तावर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती थोड्याच वेळामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये या 12 जिल्ह्यांमध्ये जमा करण्याचे आदेश डायरेक्ट शिंदे साहेबांनी या ठिकाणी आता दिलेले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती जुलै महिन्याचा हप्ता सोडण्याचे आदेश दिले होते। त्यांनी आदेश दिल्या लगेचच बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये आल्याचा मेसेज सुद्धा आल्याचा तुम्ही सुद्धा पाहिलेला आहे। जर तुम्हाला अजून पण जुलै महिन्याचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला आजच जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे 3000 रुपये एकत्र तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याची ऑर्डर डायरेक्ट आता शिंदे साहेबांनी दिली आहे। आता लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी या बँकेमध्ये पैसे पाठवण्याचे ठरवलं आहे। थोड्याच वेळामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये बघा, पोस्ट ऑफिसमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे आणि आतापर्यंत त्यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्यांनी पोस्टात घेतले असेल तर पोस्टात सर्वात पहिल्यांदा पैसे हे देणार असल्याचं या ठिकाणी सरकारने सांगितलंय। त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी खातं उघडलंय त्यांच्या खात्यावरती आज झेंडावंदनाच्या मुहूर्तावर थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेमध्ये 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे आल्याचा तुम्हाला मेसेज येणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र बँकेत तुमचं जर बँकेचं खातं असेल आणि तुम्ही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे हप्ते घेतले असतील आणि जर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र बँकेमध्ये थोड्याच वेळामध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, जिल्हा मध्यवर्ती बँक या सर्व बँकेमध्ये थोड्याच वेळामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी खरं म्हणजे झेंडावंदन आता गोड होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। परंतु यामध्ये 3 टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होत असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलंय। तुम्हाला पण लाडक्या बहिणींनो माहित आहे, कारण एकदाच त्या ठिकाणी आता सर्व पैसे जमा होत नसतात, कारण तुम्हाला जे पैसे जमा होतात
तर ते डीबीटीच्या माध्यमातून जमा होत असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि मग डीबीटी म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजेच एका दिवशी फक्त 35 लाख लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे येत असतात, त्यावरती पैसे येत नसतात। त्यामुळे आज, उद्या, परवा असं 3 दिवसांमध्ये 12 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आले आहेत। त्यामुळे सरकारने सांगितलेल्या या 12 जिल्हे जे आहेत, तर या 12 जिल्ह्यांची यादी आता त्या ठिकाणी बँकांना देण्यात आली आहे। पोस्टात खाते असणाऱ्या महिलांना, स्टेट बँकेत खाते असणाऱ्या महिलांना, तसेच बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र बँकेत खाते असणाऱ्या महिलांना थोड्याच वेळामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये त्या ठिकाणी आल्याचं खरोखर तुम्हाला मोबाईलमध्ये त्या ठिकाणी मेसेज आल्याचा पाहायला मिळणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून मोठी अपडेट या ठिकाणी सांगण्यात आले आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या बँकेमध्ये का हप्ता लवकर सोडला जातो, त्याचं कारण म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्टात आणि बँक ऑफ इंडिया यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींनी खातं खोललंय आणि त्या नाराज होऊ नये म्हणून याच बँकेमध्ये थोड्याच वेळामध्ये पुढे सांगणार त्या 12 जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करण्याचे आदेश डायरेक्ट शिंदे सरकारने दिले आहेत। आता बघा लाडक्या बहिणो, तुम्हाला जशा प्रकारे जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये तुमच्या बँकेत आल्याचा मेसेज आला, तशाच प्रकारे ऑगस्ट महिन्याचे थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता तुम्हाला त्या ठिकाणी हप्ता येणार आहे। परंतु लक्षात ठेवा, इकडे लक्ष द्या, तुम्हाला जर जुलै महिन्याचा हप्ता आला नसेल तर तुम्ही नाराज अजिबात होऊ नका, असं आत्ता सरकारने त्या ठिकाणी सांगितलंय। आज तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे एकत्र 3000 रुपये एकत्र येण्याची बातमी या ठिकाणी समोर आल्या। परंतु लाडक्या बहिणींना एक या ठिकाणी प्रॉब्लेम झाल्याचं देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। ते म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला जर मिळाला असेल, परंतु ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळालाय त्या सर्वच लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता स्पष्टपणे लाडक्या बहिणींना सांगून टाकलं आहे। त्यांचं कारणही त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, ते म्हणजे आम्ही लाडक्या बहिणीच आहोत, असं त्या ठिकाणी सांगून अनेक त्या ठिकाणी गैरप्रकार झाले आहेत। आता बघा, लाडक्या बहिणीची सरकार आता काय म्हणतंय, एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही लाडक्या बहिणींची कोणतीही पडताळणी त्या ठिकाणी करणार नव्हतो, परंतु या लाडक्या बहिणीचा गैरवापर होताना आमच्या डोळ्यांना दिसलं। आम्ही लाडकी बहीण योजना ही गोरगरीब महिलांसाठी आणि ज्या खरंच त्या ठिकाणी गोरगरीब महिला आहेत, म्हणजे ज्या खुरपं घेऊन शेतामध्ये महिला बांगलायला जातात, ज्या महिला धुणं भांडी करणाऱ्या महिलांसाठी आम्ही ही योजना काढली आहे, परंतु याचा मोठा गैरफायदा होताना दिसतोय। 14,000 जे माणसं आहेत, जे पुरुष आहेत, त्यांनी बँकेमध्ये खोटं खातं त्या ठिकाणी आतून पैसे देऊन उघडले आणि खोटी कागदपत्र काढलेत आणि गेले 1 वर्ष झालं लाडक्या बहिणीचा ते लाभ घेऊ लागले आहेत। असं जेव्हा आम्हाला दिसलं त्यावेळी आम्ही लाडक्या बहिणींना अपात्र करायला आता सुरुवात केलं असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना आज हप्ता येणार नाही असं सुद्धा सांगण्यात आले। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एक चिंतेचं वातावरण बनल्याचं पाहायला मिळतंय की आज या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो येणार आहे तर तो अनेक लाडक्या बहिणींना वगळून येणार आहे। त्यामुळे अशा पण काही लाडक्या बहिणी महिला असतील ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे, आधार कार्ड बँकेला जोडलेलं आहे, अशा पण महिला काल त्या ठिकाणी अपात्र झाल्याचं पाहायला मिळालं आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी एक चिंतेची बातमी म्हणावी लागेल, कारण सरकारने सांगितलं होतं की पिवळे व केशरी रेशन कार्ड काढा, आधार कार्ड बँकेला जोडा, परंतु अशा पण लाडक्या बहिणी अपात्र होऊ लागलेत। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी एक चिंतेचं वातावरण आहे। आज या 12 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये झेंडावंदनाच्या मुहूर्तावर तुम्हाला 1500 रुपये येणार आहेत, परंतु अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी असं सांगितले, त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर अपात्र जर चुकून जर तुम्ही केलं, जुलै महिन्याचा हप्ता आला नाही, चुकून जर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता जर आज थांबला तर तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा सांगणार आहे। तुम्ही अजिबात काळजी करू नका। तुमचा जर अर्ज सरकारने रद्द केला तर त्याला कसा मिळवायचा ते पण तुम्हाला सांगणार आहे। अजून पण जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर नक्कीच तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार, तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तुम्ही ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी नेमकं जर हप्ता त्या ठिकाणी लेट झाला तर काय प्रोसेस करायचे हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे। आज त्यांना मिळणारा ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही। बघा, सर्वात पहिल्यांदा आपण सांगितले की 2 महिन्याच्या पाठीमागे सरकारने सांगितलं होतं, आठवतंय का बघा, तुम्ही आठवायचं आहे,
तुमचं आधार कार्डवरची ज्या चुका आहेत तर त्या तुम्ही पटकन सुधारून घ्या असं त्या ठिकाणी सांगितलेलं। तुमच्या आधार कार्डवरच्या चुका दुरुस्त करून घ्या, कारण आता आम्ही लाडक्या बहिणीचा हप्ता जो आहे म्हणजे अर्ज जो आहे तर तो आम्ही स्वतः माणसं चेक करणार नाहीत, मशीन चेक करणार आहे। आणि या मशीनला जर आधार कार्डवरची तुमचं काय जर त्या ठिकाणी चुकीचं आढळलं तर तुमचा हप्ता त्या ठिकाणी बंद होणार आहे। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता अजून पण मिळाला नाही, त्यांना डायरेक्ट आता 8 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केले गेले। मग आता तुम्हाला परत हप्ता येण्यासाठी नेमकं काय करावं लागेल हे तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला आज झेंडावंदन आहे, शुक्रवार आहे, त्या ठिकाणी आता दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये त्या ठिकाणी सरकारने सोडण्यास ठरवले। त्यामुळे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डवरची तुमची दुरुस्ती होती ती तुम्ही केलीच नाही, त्यामुळे सरकारच्या चेकिंगच्या दरम्यान असं सरकारला आढळून आलं आहे की काही महिलांचे आधार कार्डवरची नावे जी आहेत तर ती एकेरी भाषेत आहेत, पूर्ण बहिणींचं नावच आधार कार्डवरती नाही, म्हणजे बहिणीचं नाव, त्यानंतर तिच्या नवऱ्याचं नाव आणि शेवटी आडनाव अशा प्रकारचं पूर्ण नावच आधार कार्डवरती नाही आहेत। अशा प्रकारे लाडक्या बहिणींना आधार कार्ड जोडून बँकेला पण त्या ठिकाणी आता अपात्र केलं गेलंय, कारण तुमचं चेकिंग जे आहे तर ते आता मशीन करू लागल्या हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि मशीनला आधार कार्डवरचं नाव तसेच तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती नाव जर सेम टू सेम जर त्या ठिकाणी दाखवलं नाही किंवा त्या ठिकाणी तुमचं जन्माचा दाखला त्या ठिकाणी असेल आणि त्यावरती सेम टू सेम दाखवलं नाही तर तुमचा अर्ज कायमचा रद्द केला जात आहे। आता 8 लाख लाडक्या बहिणींना रद्द केल्याचं देखील काल प्रसार माध्यमांनी आता सांगितलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय काम करायचं आहे, तुमचं आधार कार्ड डोळे उघडून तुम्ही नीट बघायचं आहे, त्यावरती पूर्ण अक्षरात लिहिलेलं मराठीत तुमचं नाव आहे का बघायचं आहे, तसेच त्यावरती जन्मतारीख पूर्ण लिहिली आहे का बघायचं आहे। आता जन्मतारीख म्हणजे कशी लिहिलेली आहे का बघायचं आहे बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो आधार कार्डवरती तुम्हाला काय चेकिंग करायचे आहे, तुमची जन्मतारीख पूर्ण लिहिल्या का बघायचं आहे। उदाहरणार्थ सर्वांनी लक्ष देऊन बघा, 19 जुलै 1980 किंवा 15 जानेवारी 1975 अशा प्रकारे पूर्ण लिहिलेली जन्मतारीख तुमच्या आधार कार्डवरती आहे का बघायचं आहे। नसेल तर तुम्हाला पटकन जाऊन ते दुरुस्त करायचं आहे, कारण जवळपास काल प्रसार माध्यमांनी सांगितले की जवळपास 8 लाख लाडक्या बहिणींना यामधून अपात्र केले गेले। पिवळे व केशरी रेशन कार्ड असताना सुद्धा आता त्या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केले। आधार कार्ड बँकेला जोडलं असताना सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना हप्ता त्या ठिकाणी जुलैचा मिळाला नाही, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे ही कामे तुम्ही पटकन करून घ्यायची आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे आज झेंडावंदन आहे आणि या झेंडावंदनाच्या मुहूर्तावर कोणत्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता सोडला आहे, पहिला टप्पा सुरुवात झालेला आहे। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आली आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आज दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला आता या ठिकाणी 1500 रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। जर तुमच्या बँकेचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये असेल, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, महाराष्ट्र बँकेमध्ये असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा इतर खाजगी बँकेत असेल तर थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला 1500 रुपये आल्याचा मोबाईलवरती मेसेज तुम्हाला येणार आहे। तशा प्रकारे तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता आला तशाच प्रकारे सेम टू सेम ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बँकेत आल्याचा या 12 जिल्ह्यामध्ये तुम्हाला मेसेज पाहायला मिळणार आहे। आता कोणते 12 जिल्हे आहेत ते तुम्हाला सांगणारच आहे, परंतु लाडक्या बहिणींसाठी एक अर्जंट सूचना आहे, कारण सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींचा अर्ज रद्द करायचं सरकारनं ठरवले, रद्द होत पण आहेत। मग याला तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुम्हाला जर जुलै महिन्याचा हप्ता अजून मिळाला नसेल तर त्याला तुम्हाला काय करायचं आहे बघा, चुकून जर आज काही कारणाने ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला आलाच नाही तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी तुम्ही ज्या गावामध्ये राहता तर तुमच्या तालुक्यामध्ये तसेच तुमच्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी एक विशेष ऑफिस त्या ठिकाणी सरकारने बनवलंय आणि त्या ऑफिसमध्ये लाडक्या बहिणींची सर्व काही मदत केली जाते। जर तुमचा जर जुलै महिन्याचा हप्ता आलाच नाही किंवा मागील त्या ठिकाणी 1 वर्षापासून मागचे हप्ते जर तुम्हाला मिळाले नसतील तर चुकून जर तुम्ही रिजेक्ट झाला असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तिथे लाडक्या बहिणींसाठी मदत केंद्र आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तक्रार करायचं आहे। तुमचं जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी एक ऑफिस आहे,
त्या ठिकाणी तुम्ही आता त्या ठिकाणी मदत मागायची आहे। आम्ही कशामुळे अपात्र झालो, आमचे पैसे यायचे का बंद झाले आणि हे पैसे पुढील 5 वर्षापर्यंत देण्यासाठी आम्ही काय करू शकतो हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाणार आहे आणि तुमचा आहे असा हप्ता त्या ठिकाणी सुरू केला जाणार आहे। आता बघा कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हा हप्ता त्या ठिकाणी वितरण आज होणार आहे, बघा आता तुम्हाला नावे सांगतो। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय नंदुरबार जिल्हा, 2 नंबरचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे ठाणे जिल्हा, 3 नंबरचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे बघा लातूर, 4 नंबरचा जिल्हा आहे पालघर, त्यानंतर 5 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे सातारा जिल्हा, त्यानंतर 6 नंबरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, 7 नंबरचा जिल्हा आहे रायगड, 8 नंबरचा जिल्हा आहे रत्नागिरी, 9 नंबर जिल्हा आहे कोल्हापूर, त्यानंतर 10 नंबरचा जिल्हा आहे बीड, आता 11 नंबरचा बुलढाणा, त्यानंतर 12 नंबरचा आहे तो म्हणजे नांदेड। आता बघा या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला लाडक्या बहिणींचे हप्ते नेहमीच पहिल्यांदा येतात आणि आता पण पहिल्यांदाच तुम्हाला लाडक्या बहिणींचा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा जर जिल्हा यामध्ये नसेल तर घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही, तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आता हप्ता येणार आहे। परंतु आता 3 टप्प्यामध्ये हप्त्याचं वितरण होत असल्याने तुम्हाला सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।